सकाळ मी भक्ती आणि आता ना 9ला फक्त 5 मिनिट कमी आहेत आणि दादा तर गेला स्कूलला. मी सुद्धा सगळं भेंडी चपाती बनवली. आता चालले लाडूला सोडायला आणि त्या अगोदर मी नाश्ता करते. जसं की मूग मटकी तुम्हाला सांगितलं तर मी खात होते, 2-3 चमचे खाल्ले लाडूनं घेतलाय. तर मुलांना बाहेरला देण्यापेक्षा हे अशी सवय लावलेली कधीही चांगली मला वाटते. खाते पिल्या हे बघा, मूग आणि मटकी ना थोडंसं मीठ टाकून खालीवरी करून घेतलेले आणि नाश्त्यामध्ये खातो लाडू. मला तरी वाटतं ही खूप चांगली सवय आहे. आवडते पिलू तुला मटकी मूग मोड आलेली? हा खावा पटकन, तिकडे शाळा भरून सुटल. आपल्या इथं नाश्ता चालू आहे जोरात. चला 5 मिनिट राहिलेत. आवडतो ना? आवडतं बरं खा. म्हणून मी सकाळ सकाळी देत नव्हते, पण त्याला आवडतं. तो नेहमी मटकी खातो. मूग कधी खाल्ला नव्हता, पण आज त्याच्यात मूग आणि मटकी मिक्स आहे तर दोन्ही पण मस्त खातोय चवीनं. आजची आपली देवपूजा. समर्थ शाळेत गेला, लाडूला सुद्धा मी सोडलं. त्यानंतर मग देवपूजा वगैरे कपडे भांडे सगळं करून घेतलं. आणि नवीन घर घेते वेळेस म्हणजे भाड्यानं असो किंवा स्वतःचा असो, तर माझा अनुभव सांगते हा काय असायला पाहिजे. तर त्या घरामध्ये स्वतःचं मीटर असायला पाहिजे. पहिली गोष्ट, तिथं लोक खूप फसवतात लाईट बिलामध्ये. त्यानंतर टॉयलेट बाथरूम घराच्या आत असायला पाहिजे, गाडी लावायला जागा आणि मस्त असे कपडे वाळवण्यासाठी एक गॅलरी, धुण्यासाठी वाळवण्यासाठी एक गॅलरी मस्तवाली. म्हणजे मोकळी हवा आली पाहिजे, जे की माझ्या पहिल्या दोन्ही घरामध्ये मोकळी हवा येतच नव्हती, उजेड येत नव्हता आणि कपडे वाळवायला जागा नव्हती. आणि ते सगळं ह्या रूममध्ये मला भेटलेलं आहे. त्यामुळं ना मी आता गेले 3 वर्ष झालं राहते, ही 4थं वर्ष आहे माझं. तर पहिलं हे एवढं छान घर मला भेटलेलं आहे, जे की हर एक गोष्ट व्यवस्थित आहे. जसं की गॅलरी आहे, बाहेर खेळायला पोर्च आहे, खाली खेळायला जागा आहे, टॉयलेट बाथरूम आत आहे, मीटर अलग आहे आणि मस्त उजेड आणि मोकळी हवा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाडं कमी आहे. बल्ब न लावता एवढा सुंदर असा उजेड आहे घरामध्ये. आणि मीटर अलग असलं म्हणजे आपण बिंदास्त कितीही जाळू शकतो. आणि आपल्याला माहिती असते की आपण किती जरी जाळलं तर स्वतः बिल भरणारा असतो. आणि अहो गेल्या 20 वर्षापासून तेच कामं करतात. त्यात जर कोण काढा केला तर अहोला राग येणारच ना. कारण आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्यातच जर आपल्याला कोण चुना लावत असेल, खटके तर उडणारच. तुम्हाला मस्त असं बाहेरलं आमचं वातावरण दाखवते. मोठीशी गॅलरी आणि 1 RKच आहे, पण 3 रूम एवढी जागा आहे वापरायला. हे बघा, हॉलच माझा किती मोठा आहे. सोफा, कपाट, ड्रेसिंग आणि मध्ये इतकी जागा आहे पोरांना खेळायला. त्यानंतर टॉयलेट बाथरूम दोन्ही अलग आहे, आतमध्ये आहे. आणि त्यानंतर हे माझं किचन, जे की मला व्यवस्थित सगळं साहित्य वगैरे बसलेलं आहे. एका ताईची कमेंट आहे की होम टूर दे, तर लवकरच मी याची होम टूर सुद्धा देईन. छोटंसं आहे पण एकदम छान आहे. पहिल्यांदा मला एवढं छान घर भेटलेलं आहे, मी हुडकलंय. नंतर सुंदर अशी गॅलरी आणि रेंज इतकी छान येते. जिथं मला 7-8 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट व्हिडिओ अपलोड करायला लागायचं, तिथं 1-2 मिनिटामध्ये अपलोड होऊन जातोय माझा व्हिडिओ. त्यामुळे मला काही नाही वाटत. आणि मस्तपैकी कपडे सुद्धा वाळतात. कपडे छोटे कपडे एकदम बिनधास्त, म्हणजे खाली असं फुलाच्या झाडावर पाणी पडत नाही, कुणाच्या अंगावर पाणी पडत नाही. एकदम असं सिस्टमॅटिक बांधलेलं आहे. भाड्याने द्यायला घर बांधावं, पण असं प्लॅन करून बांधावं. उगं पैसे घ्यायचं टायमिंग झालाय. लाडूला घेऊन येते, त्यानंतर मग आपला व्हिडिओ पण आपल्याला पब्लिक करायचा आहे. तर आता मी मोबाईल चार्जिंगला लावून जाणार आहे, सोबत नाही नेणार का सोबत घेऊन जाऊ. इथं बसते वाटत लय गुणाच आहे. खाली उतरून यायचं आता. आवडलं का स्कूल? इकडं छान आहे. मी घेऊ का बॅग? भेंडी थंड झाले. हा, मी किचन मध्ये. मला असं इतका छान वास आला पावसाचा. बाहेर येऊन बघते तर पाऊस चालू आहे. मोठा नाही पण हलकीशी झड आले, भारी वाटतं. लगेच वास छान आला. हे बघा, मस्त अशी झुळूक आहे.
रात्रचा शिल्लक भात आहे फोडणीचा, एकदम फडफडीत आहे. तर आता मी विचार करते ते कसं खाऊ, कारण सकाळी भेंडी बनवली होती, दुसरी भाजी काही मी बनवली नाही. तर आता मी विचार करते की हे सगळं मी बारीक करणार, लोखंडी तव्यामध्ये ग्रेव्हीसारखं त्यात फ्राय करून खाणार. तर बघूया कसं बनतंय. मिरची, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा कांदा आणि 1 छोटा टोमॅटो. थोडंसं मीठ टाकते म्हणजे लवकर बारीक होते. लाडू झोपलाय आता, मिक्सरच्या आवाजानं उठायचा. त्याचा डबा दिसतो मला. समर्थ तर काय म्हणते, मम्मी त्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू नको, सगळं दुसऱ्या सामानाला ह्याचाच वास येतोय. दूध, भाजीपाला, परत पायनॅपल ठेवले. मी खाते, मी आणि आम्हाला पोरं नाही खाल्ले. हे आहे तूप, कारण तूप का बरं टाकते, रात्री मी तूप टाकून फोडणीचा भात बनवला होता. आता जर दुसरं काय टाकलं तेल तर मग ते अर्ध तेल आणि अर्ध तूप होईल चव. थोडीशी मोहरी, समर्थने जिऱ्याच्या भरणीमध्ये चॉकलेट ठेवलेत लपवून, लाडूला सापडू नये म्हणून. याचा धुवून ना तूप टाकल्यानंतर येतं तुपाच्या फुडणीला. आगुलचं असतं तूप खावा तूप खावा. तूप 1000 रुपये किलो आहे, ते 200-250 रुपये किलो आहे. आपल्या घरी तूप बनते तर तूपच खायचं. थोडीशी हळद, मस्त झणझणीत बनवते तिखट टाकून, कारण मी एकटीच खाणार आहे. चला मिक्सरचं भांडे शिवून थोडंसं पाणी टाकूया. चवीनुसार मीठ. ग्रेव्ही चांगली फ्राय करून कोथिंबीर असली नसली ना ती कसुरी मेथी माझले चांगलं काम करते. कोथिंबीर असं काय मी पहिल्यांदाच बनवते. मिक्स करून घेऊया छान, बघूया कसं लागतंय. हे बघा भाताने सगळी ग्रेव्ही ओढून घेतली. प्लास्टिकच्या घेऊ नये. घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं. पटकन 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 समोला ना सुशीला बनवून द्यायचं. कांदा तळतो.
लक्षातच आलं नाही. त्याने शेंगदाणे टाकू नको सांगितलं होतं, पण मी टाकले शेंगदाणे, कारण सुशीला बिन शेंगदाण्याचं चांगलं लागतच नाही. थोडा जास्त बनवलाय, फुटल्यानंतर लाडू सुद्धा खाईल. किती वाजले? 3:10 झाले. भावाभावाची काय पार्टी चालली? लाडू काय खाताय? पायनॅपल आवडलं का? संध्याकाळच्या जेवणामध्ये शेवयाचं उपीट, मस्त असं शेवयाचं उपीट. किती खुश झालाय मोबाईल देते म्हणल्यावर. तुझं काय चाललंय? उंदीर मामा शेंगा खातोय.